नमस्कार मंडळी, मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आज मी तुम्हाला काटेरी भेंडीची आमटी बनवून दाखवणार आहे। काटेरी भेंडीच्या आमटीला प्रत्येक भागात वेगवेगळी नावे आहेत। नाशिककडे काटेरी भेंडीची जी पातळ भाजी बनवली जाते त्याला भेंडीचं लाळं असं म्हटलं जातं। काही भागात या भाजीला भेंडीचं सार किंवा काटेरी भेंडीची आमटी असं म्हटलं जातं। चला तर मग सुरू करूया रेसिपीला। भेंडीचं लाळं बनवण्यासाठी इथे मी काही काटेरी भेंडी घेतलेल्या आहेत, ज्याचा रंग थोडासा पोपटी असतो आणि या भेंडीवर दाट असे काटे असतात। हे खाताना टोचू नये म्हणून भेंडी सर्वप्रथम धुवून घ्यायची आहे। त्यानंतर जाड कपड्याच्या साहाय्याने उलट दिशेने या भेंडी पुसून घ्यायच्या अशा पद्धतीने, आणि भेंडीची साईडची दोन्ही टोकं काढून भेंडी चिरून घ्यायची आहे। यातल्या जर काही भेंडी जास्त पक्व झालेल्या असतील तर त्याचं फक्त आतलं कणीस घ्यायचं आहे किंवा भेंडीचे फक्त दाणे आपल्याला वापरायचे आहे। इथे सर्व भेंडी चिरून झालेली आहे। वाटण बनवण्यासाठी आपल्याला लागेल भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, अख्खे धने, चवीनुसार मीठ। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि अख्खे धने टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट होईपर्यंत असं वाटण बनवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तीही तुम्ही वापरू शकता, जेणेकरून वाटणाचा रंग जास्त डार्क हिरवा येईल। गॅसवर इथे मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये फक्त 2 चमचे तेल टाकलेलं आहे। जास्त तेलाचा काही वापर करण्याची गरज पडत नाही या भाजीला। तेल तापलं की फोडणीमधली जिरे टाकायचे, चिरलेला लसूण टाकायचा, हळद टाकायची आणि चिरलेली भेंडी टाकायची। कमी गॅसवर ही भेंडी परतून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचे जे काटे आहेत ते आपल्याला खाताना टोचणार नाहीत। इथे तुम्ही बघू शकता भेंडी व्यवस्थित परतून झालेली आहे। यामध्ये तयार केलेलं वाटण टाकूयात। परतवलेल्या भेंडीमध्ये हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि जितक्या प्रमाणात आपल्याला याचा रस्सा हवा आहे, ग्रेव्ही हवी आहे, तितकं पाणी टाकायचं आहे। यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडीशी उकळी यायला लागली की चवीनुसार मीठ टाकायचं। परत 5 ते 6 मिनिटांसाठी भेंडी शिजू द्यायची। आणि इथे तुम्ही बघू शकता भेंडीचं लाळं किंवा भेंडीची जी आमटी आहे ती तयार झालेली आहे। अशी ही झणझणीत भेंडीची आमटी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागते। हिवाळ्यात जर तुम्ही सकाळसाठी हा बेत केला तर तुमच्या घरच्यांना ही भाजी नक्की आवडेल। तुमच्याकडे काटेरी भेंडीची भाजी कशी बनवली जाते मला कमेंट करून नक्की सांगा। आजची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।